आले का पांडू दादा? अगं नाही ना अजून. तू तुझ्या पप्पांना फोन करून विचारतेस का पांडू दादा निघालेत का? बघ हे यायच्या आधी पांडू दादा येऊन जायला हवेत बघ. आई तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? तुला नाही कळणार. अरे आपण आपल्या नवऱ्याशी खोटं बोलतोय ना, ह्याच टेन्शन आहे त्यांना. तुम्हाला सांगतो, तो पांडू दादा यायच्या आधी जरी आला ना पैसे घेऊन, तरी सुद्धा ह्यांच्याकडे पाहून दादाला नक्की कळेल की काहीतरी लोचा आहे. बघा तू. प्रांजल, तू पप्पांना फोन करतेस का? आणि त्यांना हेही सांग की तू त्यांच्याकडनं पैसे मागितले होते हे कोणालाही सांगू नका म्हणून. नाहीतर तू फोन लाव, मीच सांगते त्यांना. हसताय काय तुम्ही? काय रे राया? हा अरे मी कुठे, तू काय मी काय लाज नाही वाटत? गप. प्रांजल तू लाव ग फोन. तू लाव ग फोन. हो लावते. अरे काय सांगतोयस काय? बघितलं का? त्या माधवरावांना तुमच्याबद्दल अजिबात गॅरंटी नव्हती. तुम्ही पैसे परत पाठवाल याची, म्हणून बाहेर येऊन थांबले होते ते. तुझं तसं नाहीये बेणा. माधवरावांना ना त्या पैशाबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते बाहेर आले होते ना, ते राया इथं आला होता का नाही याची खात्री करायला, आणि ते पैसे ते मिठाई समजून घेऊन गेले. हसताय काय? तुम्ही पटकन प्रांजलला फोन करून सांगा. अहो तो माधवराव फार चमत्कारिक माणूस आहे हो. अहो ते तिच्यावर ओरडतील, त्यांना न विचारताच प्रांजलनी पैसे मागवून घेतले म्हणून. तिच्यावर रागवतील हो. आणि आता तर काय माझी कवच कुंडल सुद्धा नाही तो प्रांजलला वाचवायला. कवच कुंडल? हो माझी शपथ म्हणजे कवच कुंडलच होती प्रांजलच्या दृष्टीने. महाभारतात नाही का कर्णाकडे होती ना, सूर्याने दिली होती कर्णाला, अगदी तशी. जोपर्यंत कर्णाकडे कवच कुंडल होती ना तोपर्यंत अजिंक्य होता बरं का तो. पण कृष्ण राजकारण खेळला आणि इंद्राच्या मदतीने मागून घेतली त्यांनी. हसला बिचार. अगदी तशीच अवस्था झाली हो माझ्या प्रांजलची. तुम्ही राजकारण खेळलात आणि मला शपथ मागे घ्यायला लावली. मी तुला भगवद्गीता वाचायला दिली ना, ते बहुतेक चुकलंच माझं. नाही, कारण ज्या गोष्टी तू लक्षात ठेवायला पाहिजेस ना त्या अजिबात ठेवत नाही, आणि ज्या लक्षात ठेवायला नकोय त्या मात्र पक्क्या लक्षात ठेवल्यास. अहो माझी शपथ होती तोपर्यंत काय बिशाद होती ते चिटणविसांची, प्रांजलच्या वर आवाज चढवून बोलायची. पण आता काय शपथ नाही काही नाही. आता जर का ते ओरडले ना तर मी नाही हो ऐकून घेणार. मी सरळ जाईन त्यांच्याकडे. शांत. मी फोन करतो. तिचाच फोन आला बघ. हॅलो. हा बोल बेटा. अगं मी आता तुलाच फोन लावत होतो. हा पप्पा, पांडू दादा अजून आले नाहीत. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे बाबा याच्या आधी जर का ते आले तर बरं होईल ना. अगं नाही, इथं जरा एक गडबड झाली. काय झालं? मी ठेवते फोन. ओके बेटा. काय झालं? कुणी लुटलं का काय रस्त्यात पांडूला? प्रांजल सांग ना पटकन, काय झालंय? त्यांच्याकडे आता नाहीयेत का इतके पैसे? पैसे येत आहेत पण बाबा घेऊन येत आहेत. काय? पण बाबा कसे काय पैसे घेऊन येत आहेत? राया, अरे तू मम्माला भेटायला गेलायस की नाही हे बघायला ते तिकडे गेले होते. आणि मग वाटेत त्यांना पांडू दादा भेटले. पांडू दादांनी त्यांना सांगितलं की ते मिठाई घेऊन इथे येत आहेत. मग बाबा म्हणाले की मी घरीच येतोय तर माझ्याकडे दे मिठाई. मग काय पांडू दादांचा नाईलाज झाला. पण मग आता काय करायचं? मी एक काम करतो, मी पटकन बाहेर जाऊन मिठाई घेऊन येतो. ते आले ना की तू त्यांच्याकडून पुडा घे आणि आतमध्ये जा, आणि त्यातून आहे ना पैसे काढ आणि त्या जागी मिठाई ठेव. हा हे अगदी बरोबर आहे. असंच करूया, म्हणजे मग काही प्रश्नच नाही येणार. हा बेस्ट आयडिया. जा पटकन घेऊन ये. जा बाळा.
हा घे. तुम्ही एवढ्या लवकर कसे आला तो तिथून? तिथून म्हणजे कुठून? तिथून म्हणजे ऑफिस मधून म्हणायचं वहिनींना. हा हा नाही ऍक्च्युली मी उशिरा चालूय अरे, पण मी लवकर आलोय असं जर का तुम्हाला वाटतंय तर मी लवकर येऊन तुमचा नक्की कुठला बेत हाणून पाडलाय. ठेव आमचा कसला काय बेत? काहीच नाही. काहीतरी गडबड आहे, मला तुझ्या डोळ्यातच दिसतंय कालिंदी. काय झालंय? काय काय घडतंय काय या घरात? नाही हो, खरंच काहीच नाही. नाही ना? मग चला मिठाई खाऊया. मिठाई? मिठाई? कसली मिठाई? अरे मी आता येता येता प्रधानांकडे गेलो होतो ना, तेच राया तिथे गेलाय की नाही हे बघायला. अरे गेला होता तो, आता परत जातोय. आज रात्री थांबणार आहे तिथे तो. ही बघा बॅग पण भरली. हो कळलं मला. मी तिकडे गेलो ना तर तुमचा पांडू भेटला मला. त्यांनी सांगितलं सगळं. तो मला म्हणाला की तो मिठाई पोचवायला आपल्याकडेच येतोय. तर मग मी त्याला म्हटलं अरे मग मीच नेतो ना, तेवढे सुद्धा रिक्षाचे पैसे वाचतील. मग खरं तर ना मला ही मिठाई रिक्षातच खायचा मोह झाला होता, म्हणून मी पण मग मी विचार केला की ही मिठाई प्रांजलसाठी पाठवले ना, त्यामुळे प्रांजलला विचारायला हवं खाऊ का मिठाई म्हणून, नाही का? काय ग प्रांजल, खाऊ मिठाई? खा ना. ग खाना काय म्हणजे असा बॉक्स मधनं खाणार आहे का तो मिठाई? प्लेट मध्ये काढून आण जा. हा प्लेट मध्ये काय काढू? अरे प्लेट मध्ये कशाला? मिठाई अशी बॉक्स मधूनच खाण्यात मजा असते, हो की नाही कालिंदी? हो. अहो काय करताय तुम्ही? अरे, मिठाई काढतोय बॉक्स मधनं. का मी खाऊ नको? शुगर बिगरचा त्रास नाही मला, मी खाऊ शकतो. अरे नाही म्हणजे वहिनींना असं म्हणायचंय की जेवण झाल्यानंतर खाऊ ना, स्वीट डिश म्हणून. हेच म्हणायचं होतं मला. द्या द्या. नाही पण मी काय म्हणतो, काय स्पेशल मिठाई आहे हे उघडून बघूया ना. हे काय आहे? हळू हळू हळू, ती चेन तोडाल नाही. झाली बाबा बंद एकदाची ही बॅग. मला वाटलं होतं ही बॅग बंद करण्याकरता रोलर आणावं लागतं की काय म्हणून. चेष्टा पुरे. हा अगं चेष्टा करू नको, काय करू आता. ही दुसरी बॅग तशीच मोकळी पडलेली आणि तू सगळं सामान ह्या एका बॅग मध्ये भरून मोकळी झाली आहेस. ही बॅग सुद्धा भरणार आहे. अगे आपण काही कायमचे राहायला नाही जाणार आहोत काश्मीरला. 15 दिवसांनी आपल्याला परत यायचंय. ते माहित आहे हो. हा मी काय विचार केलाय, येताना आपण दिल्लीला थांबूया का? दिल्लीला? हा म्हणजे तुझ्या त्या मावस बहिणीकडे. ती बरी आठवते तुम्हाला. मला आठवते आपलं लग्न झाल्यानंतर तुम्ही म्हणाला होतात तुझ्या आधी तिला बघितलं असतं ना तर तिलाच पसंत केली असती. अगं ते तुला जळवण्याकरता म्हणून म्हणालो होतो. खोटं बोलू नका आता. मग दिल्लीला जायचं कॅन्सल करायचं का? कॅन्सल कशाला करायचं? जायचं आपण दिल्लीला. मलाही बघू देत ना तिथे गेल्यानंतर तुम्ही कसे वागताय तिच्या समोर. समजा मी तिच्या मागे मागे केलं
तर काय करशील? काय करीन? दिल्लीलाच सोडून येईन तुम्हाला. प्रॉमिस? अहो, अगं मी गंमत केली जरा. मी असं काही करेन का? आणि हे सगळं तेव्हा शक्य होणार आहे जेव्हा माधव आपल्याला विमानाच्या तिकिटाचे पैसे देईल त्याच वेळेला. पण माधव अजून आलेच नाही. हो, फोन लावा त्याला. जा. हा, लावतो. हे काय आहे? बाबा, तुम्ही पप्पांना जे पैसे दिले होते ना ते त्यांनी परत पाठवले. हे असे मिठाईच्या बॉक्स म्हणून का? हो, काय ना बाबा, पप्पा जेव्हा पांडू दादांकडनं पैसे पाठवतात ना तेव्हा ते असेच मिठाईच्या बॉक्स मधनच पाठवतात. आणि पांडू दादा पण मिठाई समजून ते घेऊन येतात. अरे हे मस्त आहे. मस्त आहे ना? हो. नाही, पण समजा जसं मला वाटलं तसंच पांडूलाही वाटलं की मिठाईचा बॉक्स उघडून बघावा तर. हो रे, खरंच तर. हो बाबा, पप्पा आधीच समोरच्याला फोन करून सांगतात ना की किती मिठाई आहे, म्हणजे किती पैसे आहेत. आणि आता तुम्ही आणलात म्हणून जर पांडू दादांनी आणला असता ना तर मी मोजून घेतले असते ना. अरे वा, फारच छान आहे. खरंच मस्त आहे. नाही, पण बाबा. हॅलो, अरे माधवा, मी बोलतोय. ते कळलंय मला. तू घरातल्या घरात कशाला फोन केलाय? का पैशाचं झाड नाही अंगणात? अरे तू घरातच आहेस का? नाही, तुझ्या ओरडण्याचा आवाज नाही राहिला. तुम्हाला काय म्हणायचंय? मी घरात सतत आडावाडा करत असतो का? तसं नाही रे, पण आज तुझ्या ओरडण्याचा आवाज नाही आला म्हणून नाही कळलं. हो बाबा, फोन ठेवा ना, इथे बिल वाढतंय. हे बघ, मला तुझ्याशी काही बोलायचंय. बाबा, मी आता एका वेगळ्याच विचारात आहे. मी तुम्हाला नंतर करतो फोन. अरे नंतर फोन कशाला करतोस? मला प्रत्यक्ष भेट ना, घरातच आहेस ना. अहो बाबा, ठेवा हो फोन तुम्ही. काय घरातल्या घरात फोन करतात ना. खरंच कमाल आहे नाही बाबांची. राया, तुम्हाला निघायचं ना? निघा. हो, निघ रे. वहिनी, चहा करा ना तुम्ही दादासाठी. हो. अहो, तुझ्यासाठी भजी पण करते. अगं ऋता, चल मला मदत कर. ये लवकर. मदत करा. छानपैकी गरम कर. थांबा. मी तुम्हाला वेगळाच प्रश्न विचारत होतो. तुझे सगळे प्रश्न संपलेत दादा. काय घडलंय तुम्ही मला सांगताय का मी घर डोक्यावर घेऊ? मूर्ख समजता का तुम्ही मला? रेल्वेत कल्याण डोंबिवली विभागाचा प्रमुख आहे मी. लांबून ओळखतो एक्सप्रेस येते का मेल येते ते. तुम्ही मला आता सांगताय का मी उल्हासरावांना फोन लावू? ठीक आहे, मी उल्हासरावांनाच फोन लावतो. आठ वाजायला आले, आता काही राया येत नाही. येईल ग. हॅलो. हा, उल्हासराव मी बोलतोय. हा, नमस्कार माधवराव. अहो, मी जे तुम्हाला पैसे दिले होते ना ते तुम्ही परत का पाठवलेत? तुम्ही मला जे 20 लाख रुपये दिले होते ना त्यातले 1 लाख रुपये मी तुम्हाला परत दिले होते. नाही माधवराव, अहो त्यावेळेला प्रांजलने इथे बघितलं होतं ना, आणि मी म्हणून म्हणालो ना की मला त्याची गरज नाहीये, मी उद्या तुम्हाला ते परत पाठवेन म्हणून पाठवले. तुम्हाला असं कुणी करायला सांगितलं का? मला कोण सांगणार आहे? नाही, आणि प्रांजल आणि राया तुमच्याकडे गेलेत ना, आणि म्हणून मुद्दाम त्यांच्या समोरच दिले ते. प्रांजलला हे कळावं की ते पैसे मी परत दिलेत म्हणून. करेक्ट. नाही, पण मी आता तुम्हाला कसं परत देऊ ते?
अहो माधवराव काय घाई आहे? नाही नाही, घाई नाही, पण कधी ना कधीतरी द्यावेच लागतील ना. नाही मग असं करा, प्रांजल परत तुमच्याकडे आली ना की मग द्या. हा चालेल चालेल. सॉरी उल्हासराव, मी उगाच तुम्हाला त्रास दिला जरा. अहो त्यात काय माधवराव, चलताय. बर ठेवू फोन. अहो एक मिनिट हा माधवराव. राया कुठे विचारा ना. माधवराव राया आणि प्रांजल निघाले का तिकडनं? हो निघालेच आहेत. बर ठेवू फोन. हो हो ठीक आहे ठेवा. निघालेत ते. अहो किती खोटं बोललात तुम्ही फोनवर. मी? मला हरवणार तुम्ही खोटं बोलण्यात. उल्हासरावांनीच पाठवले ते पैसे. प्रांजल हेच सांगत होती ना मगाशी. आता खात्री पटली ना. तुझे कान सोनारांनी टोचल्याशिवाय ना. कळले. नशीब. तुम्ही दोघं असे का उभे आहे तिथे? जायचं ना तुम्हाला तिकडे? का रात्री फक्त झोपायला जाणार तिकडे? चला 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 मग निघा. हो हो निघा निघा. नाही काश्मीरसाठी थांबला तर इथेच पाठ होईल. जा. काश्मीरला काय झालंय? बर्फ पडतोय. कुठे काय झालं? काही नाही. आणि राया प्रांजल उद्या काश्मीर बाय बाय नक्की यायचं. हो हो येतो बाबा. निघा. सावकाश हा. ऋता पानवड्याला घेते. हे काश्मीर बाय बाय काय प्रकरण काय? अहो तुम्हाला मामांजीने मगाशी फोन केला होता ना, बघा ना कशासाठी बोलवत आहेत ते. अरे हो ते राहिलंच. वहिनी हं. सज्ज व्हा. भूकंप होणार आहे. इथे इथे जरा हे करा ना. अरे काय चाललंय तुमचं? हे बरं झालं आलास. हे जरा हे बंद कर रे बॅग. ह्याच्यात कुठे जोर आहे? हो बाबा, माझ्यात जोर आहे की नाही ते नंतर बघू. आणि तुमचं काय चाललंय ते सांगा मला. पॅकिंग. अरे आम्ही टूरला चाललोय 15 दिवसाच्या. ऐकलंस ना मी काय म्हणाले ते? का ऐकून न ऐकल्यासारखं करतोय? आम्ही जम्मू काश्मीरला चाललोय टूर बरोबर फिरायला. आमच्या पैशाने. अरे वा. काश्मीर. खूप थंडी असते म्हणे तिकडे. गरम कपडे घेतलेत ना? हो घेतलेत ना. आई ऍक्च्युली ना अगं मलाही एकदा काश्मीरला जायचं होतं कालिंदी बरोबर. हा अगं बाई हो का? ठीक आहे, तुम्ही जाऊन या आता, मग मी करतो माझं प्लॅनिंग. बोटीत बसा तिकडे. बोटीत ते काय म्हणतात ना त्याला, शिकारा. करेक्ट करेक्ट. असं फुलांनी सजवलेला वगैरे असतो. काय बाबा आठवत असेल ना काश्मीर की कली? आईचा फोटो काढा तशा कपड्यात आठवण म्हणून. आणि आता तर बर्फही नसेल तिकडे, त्रासही होणार नाही तुम्हाला. हा अरे हो, हिमालय बघता येईल तुम्हाला. उंच हिमालय. वा. कधी कधी जाताय तुम्ही? उद्याच. पटापटात ठरवताना तुम्ही सगळं. फक्त काश्मीरला जाणार आज? जाता जाता अशी अजून एक 4-5 ठिकाणं नाही? आधी जम्मूला जाणार, तिथून वैष्णो देवीला आणि मग पुढे काश्मीरला. वैष्णो देवी. वा वा. खूप चढावं लागतं तिकडे. हा पाय दुखतील ना तुमचे. बाम घेतलात का बरोबर? नाही नाही, एक काम करा, मी एक ऍडिशनल माणूस देतो तुमच्या बरोबर. पाय दुखले ना की तो बाम चोळून देईल तुम्हाला. पाय कशाला दुखणार आहेत? हल्ली तिकडे हेलिकॉप्टरने सुद्धा पोहोचवतात म्हणे. हेलिकॉप्टर. वा वा वा. काय प्रगती केली ना आपल्या देशांनी. आणि आपल्या फॅमिलीतले तुम्ही दोघं पहिल्या जे हेलिकॉप्टर मधनं उडणार आहेत. हो खरंच. हेलिकॉप्टर. काश्मीर. वा.
हा तर खुश झालेला दिसतोय. हो पण विमानाच्या पैशाचा विषयच नाही निघाला. अरे हो ना. झाड दाखव मला, झाड. कसलं काय? उठ उठ उठ. ते असं झाड असतं ना, ते हलवलं ना की बदा बदा पैसे पडतात ना. पैशाचं झाड आपल्या अंगणात आहे ते. दाखव मला, दाखव. दादा बरं आहेस ना तू? असं पैशाचं वगैरे झाड नसतं. अरे नसतं ना? नाही नाही. नसतं ना? सांग त्यांना, सांग त्यांना, म्हणावं की मुलगा डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन वावरतोय आणि हे काश्मीरला जायची स्वप्न बघतायत.